गोकुळ सोबत गोकुल। आज इंडिया आघाडीच्या वतीने शाहू शतकोत्तर सुवर्ण जयंती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी यासाठी शासनाला आठवण करून देण्यासाठी नर्सरी बाग शाहू समाधी स्थळ इथं स्मरण आंदोलन करण्यात आलं। यावेळी इंडिया आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका करत निशाणा साधला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती ही साजरा व्हावी म्हणून आज इंडिया आघाडीच्या वतीनं स्मरण आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास हा राज्यानं आणि देशानं पाहिलेला आहे आणि ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे हे आज इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज जे समाधानकारक निर्णय हे राज्य शासनाने व्हावेत ही आमची अपेक्षा होती। जो बजेट त्यांनी दिला पाहिजे तो बजेट म्हणावं तसं दिलेलं नाही आणि मग राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात कशी साजरा होईल हा सातत्यानं प्रयत्न आम्हा सगळ्यांचा असतो। आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृतज्ञ पर्व हा राज्य शासनाच्या वतीनं आम्ही साजरा केला आणि मग त्याप्रमाणेच ही जयंती देखील मोठ्या प्रमाणात साजरा व्हावी असं आमचं सर्वच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष यांची ठामपणे मागणी आहे। आम्हाला अपेक्षा आहे हा पूर्ण वर्ष आज शासनाच्या वतीने साजरा कशी करावी ह्याचा देखील आढावा आम्हाला लवकरात लवकर तुम्ही द्यावा अशी विनंती शासनाला आम्ही करतो। पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शासनानं साजरी करावी यासाठी आमची विनंती आहे। यावेळी शिवसेना उभाटा गटाचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शहराध्यक्ष RK पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।